नमस्कार, मी पल्लवी माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग्समध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते। आज झटपट अशी बनवायला घेतली होती तांदळाची खीर। घरी पाहुणे येणार होते, तसंही दूधसुद्धा खूप जास्त शिल्लक होतं। म्हटलं चला नवीन काहीतरी बनवल्यापेक्षा जुन्या आणि पारंपरिक पद्धतीने आज तांदळाची खीर बनवायला घेतली। खूप दिवसांनंतर अशी खीर बनवली मी। तर सगळ्यात अगोदर मी इंद्रायणी 1 वाटी तांदूळ कुकरमध्ये थोडंसं जास्त पाणी टाकून उकडायला शिजायला ठेवले होते त्यानंतर ड्रायफ्रूट्स काही कट करून घेतले। आता खीर म्हटलं की त्याला खोबरं आणि विलायची लागतेच बरं का कंपल्सरी। आणि ड्रायफ्रूट्स कसं ऑप्शनल असतं, आपल्याकडे असले तर आपण टाकतो, नसेल तरी सुद्धा चालतं। पण आज जुन्या आणि पारंपरिक पद्धतीने खीर बनवायची होती म्हणून मग भरपूर असं खोबरं खिसून घेतलं, थोडीशी विलायची कट करून घेतली, अर्धा लिटर दूध होतं रात्रीचं शिल्लकचं, त्यानंतर साखरसुद्धा काढून घेतली। आता ती व्हाईट कलरची प्लेट आहे, त्यामध्ये साखर दिसत नाही पण साखरसुद्धा घेतली आहे। पण सगळ्यात अगोदर मस्त असा मऊ भात उकडला होता। आता इंद्रायणी तांदूळ म्हटलं की तुम्हाला माहिती आहे ते खूप गाळ शिजतात आणि आपल्याला पारंपरिक खीर बनवायची असेल जुन्या पद्धतीने तर मग आपण गाळ असा भात शिजवून घ्यायचा। आता त्याला भाजलं नाही, मी काहीच नाही केलेलं। आता आपण इतर कुठलीही खीर नवीन पद्धतीने बनवायची असलं तर भाजतो, असं काहीतरी प्रोसेस करतो। आणि या अगोदर मी व्हिडिओ शेअर केलेला आहे खिरीचा, तर ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने खीर शेअर केलेली आहे, पण ही पारंपरिक आणि जुन्या पद्धतीने शेअर केली। तर सगळ्यात अगोदर पिल्लूसाठी मस्त मऊ असा भात 1 चमचा काढून ठेवला, तिला असा भात खायला सोपा जातो म्हणून तिच्यासाठी काढून ठेवला। त्यानंतर मग भरपूर असं पाणी टाकून हा भात उकडून घेतला होता, शिजून घेतला होता, कारण खिरीसाठी आपल्याला गाळ झालेलाच भात लागतो। आता इतर कुठले तांदूळ असेल तर ते असे मऊ होत नाहीत, पण हे तांदूळ खूप मऊ होते आणि याची खीरसुद्धा चविष्ट लागते। चला मग भातामध्ये साखर टाकून छान भात मॅश केला। आता साखर टाकल्यामुळे भाताला पाणीसुद्धा सुटलं आणि भातसुद्धा खूप पटकन मॅश झाला। आता मॅश केलेला भात आपल्या गरम केलेल्या दुधामध्ये टाकून द्यायचा। आता केशर थोडंसं लवकर टाकलं की छान कलर सोडतं आणि मस्त कलरसुद्धा येतो आणि फ्लेवरसुद्धा केशरचा या खिरीमध्ये उतरतो। आता केशरसुद्धा ऑप्शनल आहे बरं का, यामध्ये टाकायचं की नाही। त्यानंतर कट केलेले ड्रायफ्रूट्स, खोबरं आणि विलायची पावडर हे सगळं सोबतच टाकून आता ही छान खीर आपल्याला एकजीव करून मिक्स करून घ्यायची आणि कमी गॅसवर ठेवून द्यायची। खीर व्यवस्थित तयार होते। आता थोडीशी पातळ दिसते पण ती अजून 5-10 मिनिटांनं थोडीशी आळत येते, कारण तांदळाच्या भातामुळे ती थोडीशी घट्ट होत जाते जशी जशी थंड होईल। त्यामुळे बनवता वेळेस थोडीशी पातळ बनवायची। मला थोडीशी घट्ट वाटत होती म्हणून मी अजून थोडंसं दूध टाकलं आणि छान मिक्स केले। आता साईसगडचं दूध वापरलेलं नव्हतं म्हणून मग मी त्यामध्ये तूपसुद्धा टाकलं होतं। यामुळे काय होतं, खिरीला खूप छान चव येते। तसंही आपण खायला घेता वेळेस त्यामध्ये तूप वापरतोच, पण म्हटलं चला अगोदर थोडंसं टाकलं की छान फ्लेवर येतो। आता चला खीर कमी गॅसवर ठेवून दिली, तोपर्यंत मग मी बनवायला घेतलं वरण। आता या वरणामागचं तुम्हाला एक शास्त्रीय कारण सांगते बरं का, व्हिडिओ बनवायलाच घेतला मिनी ब्लॉग्स, तर तुम्हाला एक मस्त आयडिया सांगते। आपण जेव्हा डब्यामध्ये वरण भात लावतो तर त्याच्यावरचा असा फेस काढला जात नाही, आपण तसंच वरण खातो आणि त्याने काय भरपूर प्रमाणात बऱ्याच लोकांना ॲसिडिटी होते। पण असं तुम्ही एकदा ट्राय करून बघा, कारण आमच्या दोघांना सुद्धा घरामध्ये ॲसिडिटी होत नाही। बरेच जण असं म्हणतात की या वरणावरचा जो फेस येतो त्याने ॲसिडिटी होते। तर पूर्वी आपण जेव्हा मटक्यात वरण लावायचं तर हा फेस काढला जायचा किंवा तो उतू जायचा, काढता जरी नाही आला तर तो उतू जायचा। पण असं वरण जर लावलं सुट्ट कुकरमध्ये तर मग त्यावरचा फेस काढून घ्यायचा, हळद टाकायची आणि कुकरचं झाकण लावून, तर जास्त करून मी अशाच पद्धतीने वरण बनवते। पण आम्हाला दोघांना ॲसिडिटी होत नाही। आता त्याचं कारण काय मला माहिती नाही, पण आम्हाला कधीच ॲसिडिटी होत नाही। इकडे भज्याचं कालवायला घेतलं, भरपूर असा कांदा, कोथिंबीर कट केलेली टाकली, त्यामध्ये थोडीशी चटणी, हळद, मीठ, ओवा, जिरे आणि ठेचलेला लसूणसुद्धा टाकला, बेसनपीठ टाकलं आणि पीठ छान मळून घेतलं। आता सगळा तुम्हाला ह्या स्वयंपाकाचा ब्लॉग शेअर केलेला नाही, अगदी शॉर्टमध्ये मिनी ब्लॉग शेअर केला आहे, पण खिरीची रेसिपी मी शॉर्टमध्ये पण सविस्तर सांगितली। चला मग भाज्याचं मिश्रणसुद्धा छान मिक्स करून भिजवून घेतलं। आता वरणाला फोडणी देऊन झालेली होती, पण तुम्हाला ती दाखवता आली नाही, तेवढा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालता। आणि इकडे खीरसुद्धा मस्त अशी तयार झाली। चला मग माझा आजचा हा छोटासा खिरीचा मिनी ब्लॉग्स तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि माझी पद्धतीने बनवलेली खीर तुम्हाला कशी वाटली जुनी आणि पारंपरिक, आवडल्यास नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।